आज मला उठायला जरा लेटच झालं आणि मग जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पटकन माझ्या लक्षात आलं की अरे हां 4 दिवस तर आता ऋतूला स्कूलला पाठवलेलं नव्हतं. 2 दिवस सुट्टी आणि 2 दिवस ती आजारी होती म्हणून तिला स्कूलला पाठवलेलं नव्हतं. पण आज तिला स्कूलला पाठवायचं आहे. तिची तब्येत पण ठीक आहे आणि मग म्हटलं ठीक आहे आज पटपट मी माझा टिफिन वगैरे बनवते. त्याच्यानंतर मग मी तिला स्कूलचं सगळं आवरून देते आणि तिला स्कूलला पाठवते. बाकीची जी काही कामं राहिलेली आहेत ती मी येऊन करेन. म्हणून मी फक्त स्वयंपाक वगैरे असं गोष्टी सगळ्या बनवून घेते आधी असा विचार केलेला. रात्री कितीही किचन स्वच्छ करून झोपा किंवा कितीही काही करा, जेव्हा एकदा सकाळचं कुकिंगचं वगैरे काम चालू होतं तेव्हा मात्र ते जसं आहे तसंच पूर्ण त्या किचनची अवस्था होऊन जाते. तसंच माझं काही इथं होतं. जेव्हा मी एकदा किचनमधली कामं स्टार्ट करते कुकिंग वगैरे तेव्हा माझ्या किचनची हालत पूर्ण खराब होऊन जाते. ऋतूला टिफिन द्यायचा आहे आणि तिचा घसा थोडा अजूनही बसलेला आहे सर्दी वगैरेमुळे. मग मी थोडंसं विचार केला की आज चपाती भाजीच देऊया तिला. तर मग मी इकडे कणिक वगैरे मळून घेतली आणि भाजीची पण तयारी मी करून. भाजीला मी आज दाल तडका वगैरे बनवणार आहे. तिला आवडतो दाल तडका पण थोडं कमी तिखट आवडतो. ती खाते जर तिचा मूड असेल तर, नाहीतर मग ती मिठाचा म्हणजे कमी तिखटाचा असं असलेला तरीही ऑप्शन म्हणून मी तिच्यासाठी थोडीशी वरणासाठी डाळ बाजूला काढून ठेवतेच. आमच्या घरात खूप जास्त तिखट खातात त्याच्यामुळे मी ऋतूला एवढं आत्ताच लगेच तिखट नाही देऊ शकत आणि ती खात पण नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट कमी असलेली भाजी किंवा जे काही वरण आहे ते तिला थोडंसं साईडला काढून मगच एक्स्ट्रा तिखट ॲड वगैरे करत असते. खूप जास्त उशीर होतो आहे हे पाहून मला तिथे तुझे पप्पा थोडेसे हेल्प करायला आले. त्यांनी डाळ तडक्याला थोडासा तडका वगैरे दिला. किचनमध्ये थोडी हेल्पसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते सकाळी सकाळी, कारण तिचा टिफिन वगैरे द्यायचा आणि सकाळी खूप घाई वगैरे होते. तिला अजिबात लवकर उठण्याची वगैरे सवय नाही आहे. तर ते काम मी तिच्या पप्पांकडे सोपवलेलं आहे की तुम्ही तिला उठवायचं वगैरे आहे, कारण तिला उठवण्यातच सगळ्यात मोठं काम तेच आहे. कारण ती लवकर उठत पण नाही आणि नॉर्मल डेला तर ती 9, 9:30, पावणे 10 जर उठवलं नाही तर ती कधी 10 वाजेपर्यंत पण झोपते. तर ते काम मी त्यांच्याकडे दिलेलं आहे की तुम्ही तिला उठवायचं वगैरे आहे. असं मला खीरही बनवायची होती म्हणून मी त्यांना थोडंसं शेवई वगैरे इकडे भाजायला सांगितलं आणि तेही थोडंसं हेल्प करायला आलेच होते माझे. आमच्या घरात शेवयाची खीर ही सगळ्यांनाच खूप जास्त आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खीर खूप जास्त आवडते. ऋतूही खूप जास्त आवडीने खीर खाते. मग तिच्यासाठीच हा सगळं बेत केला होता.
भाजी मस्त शिजवून झालेली आहे. मी एकदा चेक करून घेतली की भाजी व्यवस्थित शिजलेली वगैरे आहे का. आणि मी ही चिमट्याने न पकडता कपड्याने पकडलेली आहे, कारण नवीन लग्न झाल्यानंतर माझ्या हातातून भरली कढई पडली होती, कारण ती चिमट्यामध्ये फिट बसलेली नव्हती. म्हणून तेव्हापासून जेव्हा कधीही मला भरलेली कढई उचलायची असते ती मी कपड्यानेच उचलते, कारण तो मुवमेंट मी कधी जर अशा वेळी जर भाजी सांडली जर जेवणाच्या वगैरे मोठा प्रॉब्लेम होतो नंतर. आणि माझ्या बाबतीतही तेच झालं होतं. जेव्हा नवीन लग्न झालं होतं मला तिथल्या भांड्यांचा वगैरे काहीच अंदाज नव्हता आणि मला असं वाटलं की मी ते खूप घट्ट पकडलेलं आहे, पण तसं झालं नव्हतं. ती कधी सटकून खाली पडली आणि सगळी भाजी सांडली गेली. आणि त्याच वेळी ना रितूज पप्पा मात्र जेवायचे बाकी राहिले होते, की थँक गॉड त्यावेळेस बाकीच्या सगळ्यांची जेवणं झाली होती. मी दुसरी भाजी बनवली आणि तीही त्यावेळेस करपली होती. पण ठीक आहे, त्यांनी सगळ्यांनी समजून घेतलं. पण मला एवढं रडायला येत होतं की माझ्याकडून अशी चूक अशी पहिल्यांदाच झालेली होती, आणि तेही नवीन घरात नवीन लग्न झाल्यावर नवीन नवरीकडून झालेली ही चूक होती. त्यामुळे काय बोलू, मला एवढं रडायला येत होतं. मी रूममध्ये जाऊन खूप रडले त्या दिवशी. ऋतूचे पप्पा रूममध्ये आले आणि म्हणाले, तुला कोणी बोललंच नाही तर का रडत आहे, कशामुळे रडत आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझी समजूत काढली की असू दे, ठीक आहे, होत असतं असं कधी कधी, पण नेक्स्ट टाईम पकडताना थोडंसं घट्ट पकड वगैरे असं त्यांनी समजूत काढली माझी. तुला स्कूलमधून सोडून आल्यानंतर घरात सगळी कामं अजून बाकी राहिली होती, कारण उठायला उशीर झाल्यामुळे फक्त मी तिचा टिफिन वगैरे बनवला होता आणि बाकीची सगळी कामे राहिली होती. झाडून म्हणजे सगळंच, देवपूजा सगळंच राहिलं होतं. तर मी एक कामं सगळी आवरायला घेतली, कारण ती आल्यानंतर परत तिचं खाणं पिणं, परत उन्हातून आल्यानंतर मला तर काही काम करण्याची इच्छा होत नाही. म्हणून मी जेवढं शक्य होईल तेवढं ती जेव्हा स्कूलमध्ये जाते तेव्हाच पटपट जे काही कामं राहिले असेल ते आवरून सोडून आल्यानंतर मग मी झाडू मारण्यापासून स्टार्ट. मला असं वाटत होतं की देवपूजा वगैरे आधी करून घ्यावी, कारण सकाळी सकाळी देवपूजा झाली तर खूप जास्त फ्रेश वाटतं. पण नंतर आमच्या इथल्या सोसायटीमधलं पाणी हे ना 11-11:15 गायब होतं. मग म्हटलं की आधी पाण्यातली वगैरे कामं करून घ्यावी, नंतर परत एक पाणी घेऊन असं गावाकडच्यासारखं ते घासत बसायला लागतं. मग ते खूप जास्त डिफिकल्ट होऊन जातं. मग त्याच्यामुळे विचार चेंज केला आणि इकडे भांडी वगैरे क्लीन करून घेतली मी आधी. आता देवपूजेला स्टार्ट केलेलं होतं. देवपूजा केल्यानंतर मन आणि घर दोन्हीही प्रसन्न वाटतं, असं तुम्हाला वाटतं का? कारण मला तरी वाटतं.
रितूला स्कूलला आणायला जायचं आहे, पण त्या घाई गडबडीमध्ये मी एवढे फास्ट कपडे वॉश करून घेतले आणि ही बॅग मला कुठे टाकावे हे काही कळतच नाही. आज तसे खूप कपडे जास्त होते, तरी पण मी जरा थोडेसे फास्ट वॉश करून घेतले, कारण ती थोडी आजारी पण आहे. आणि मग म्हटलं खूप लेट नको व्हायला तिकडे तिला स्कूलमधून आणायला. अक्षय तृतीयाच्या रात्री ती खूप जास्त आजारी पडली होती. तिला माहिती नाही, अचानकच ताप वगैरे भरला होता. त्याच्यानंतर 2 दिवस स्कूलला गेलीच नाही. त्याच्यानंतर 2 दिवस सुट्टी आली, त्यामुळे मग तिचा 4 दिवसाचा गॅप झाला आणि मग तिला स्कूलमध्ये बसण्याची परत सवय मोडली आणि ती मला म्हणायला लागली की मम्मा तू आज जाऊ नको ना स्कूलमधून, माझ्याजवळच बस, तू मला सोडून जाते म्हणून. तिचं लक्ष नाही हे पाहून मी लगेच घरी निघून झोपतेच, पण आज मीही तिच्यासोबत झोपले होते. त्याच्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर तिने अशी छान खेळणी खेळत बसली होती. खूप दिवसानंतर तिने खेळणी काढली होती खेळायला. मग म्हटलं ठीक आहे, असं तिथं राडा, कारण दररोज घर आवरलेलं मला काय आता आवडत नाही आहे. खूप मोठी झाल्यासारखं वाटत आहे ऋतू. आज तर पाऊस पडतो की काय माहिती, कारण या टाईमला असं मस्त आभाळ आलेलं आहे. रोज या टाईमला खूप जास्त ऊन असतं. 5-5:30 वाजले तरी खूप ऊन असतं. आत्ता 5 वाजलेत, खूप ऊन असतं, पण आज एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. आता संध्याकाळ झालेली आहे, मला कुकिंग वगैरे करायची आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट करा. आपण भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत